नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. फॅमिली डिनर अगदी छान झाला. कितीतरी दिवसांनी सगळे असे एकत्र आले होते. सगळ्यांनी भरपूर गप्पा मारल्या आणि झोपायला आपापल्या रूममध्ये निघून गेले. तन्वी अजूनही तिथेच लॉनमध्ये होती. तिच्या चेहऱ्यावरती समाधानाचं हसू होतं. शुभांगी वर जात असताना ती तिला एकटीच लॉनमध्ये बसलेली दिसली. तन्वी, शुभांगीनं तिला आवाज दिला आणि ती दचकली. भाभीसा, यू स्केअर्ड मी, ती छातीवरती हात ठेवून बोलली. सॉरी, शुभांगी तिच्या बाजूला चेअर लावत बोलली. रसगुल्ले कुठे आहेत? तन्वी तिच्याकडे पाहत बोलली आणि शुभांगीला काहीच समजलं नाही. डिनर सुरू होता तेव्हा तू मध्येच रसगुल्ले आणायला गेली होतीस ना, कुठे आहेत? तन्वी बोलली. ते मी. आता शुभांगीला काय बोलावं ते सुचत नव्हतं. भाभीसा, तिनं बारीक डोळे करून तिच्याकडे पाहिलं. ते तुझे, शुभांगी बोलताना अडखळत होती. भाईनं बोलावलं होतं ना? तन्वी खट्याळपणे हसत बोलली आणि शुभांगीनं लगेच हो मध्ये मान डोलावली. तुम्ही इतक्या लवकर त्याला माफ केलं? तन्वी अगदी क्यूट फेस करून तिच्याकडे पाहत बोलली. त्यांच्या वागण्याचं खरं कारण कळालं म्हणून माफ केलं, अदरवाईज, शुभांगी बोलली. हो, तसा भाई कधी चुकीचं वागत नाही हे माहीत होतं मला, आणि तुम्ही त्याच्यावर जास्त वेळ नाराज राहू शकत नाही हेही माहीत आहे. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू, तन्वी बोलली. तू खुश आहेस ना? शुभांगीने विचारलं. मी ना खूप खुश आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. तुम्ही आणि भाई एकत्र आलात. डॅड आणि दादिसांमधील दुरावा मिटला. ही फॅमिली पुन्हा एकत्र आली. आय एम व्हेरी हॅपी, तन्वी अगदी आनंदानं म्हणाली. तू काकीसांचं नाव नाही घेतलंस? शुभांगी बोलली. मला माहीत आहे ती कधीच नीट वागणार नाही. शी इज व्हेरी सेल्फिश वुमन. तन्वी, तसं नाहीये बाळा. त्या त्यांच्या जागी योग्य आहेत. कुठलीही आई आपल्या मुलीच्या भविष्यासाठी सेल्फिश होते. इट्स नॅचरल. आय ॲग्री, पण हे सगळं तेव्हा चुकीचं वाटलं नसतं जेव्हा तिनं मला सपोर्ट केला असता. तिनं मला आजपर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी नकार दिलाय. मी काहीही करायचं ठरवलं, कुठे जायचं म्हटलं की तिचा नकार असतो. कुठल्याही पार्टीत, कुठल्याही फंक्शनमध्ये मला न्यायचं म्हणजे तिचा इन्सल्ट होतो ना. कधी कधी वाटतं ती माझी आई आहे का? मीही अवनी मासाचीच मुलगी नाहीये का? अवनी मासा असती ना तर नक्कीच त्यांच्या पोटी मी जन्म घेतला असता. मला नकोय अशी सेल्फिश मॉम, तन्वी बोलली. तन्वी, असं बोलू नये बाळा. त्या सेल्फिश नाहीत, थोड्या इन्सिक्युअर आहेत. त्यांना तुझी काळजी आहे, त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी पाहिलंय ना. हां, आता त्यांचा स्वभाव थोडासा फटकळ आहे, ते मात्र आहे. तन्वी गप्पा ऐकत होती. माझं ऐकशील? तन्वीनं काय या आविर्भावात तिच्याकडे पाहिलं. त्यांना समजून घे. या जगात आई आणि मुलीचं नातं फार जवळचं असतं. एका मुलीसाठी आईच तिची जवळची मैत्रीण असते आणि एका आईसाठी तिची मुलगी. तू नशीबवान आहेस. तुझ्याजवळ आई आहे, ती मैत्रीण आहे. हे नातं जप. त्यांना थोडा वेळ दे. तुमच्या नात्याला वेळ दे. त्या काही शेअर करत नसल्या ना तरी तू हक्कानं त्यांना सांग, विचार, आणि मग बघ, हळूहळू तुमच्या दोघींचं नातंही इतर आई मुलींसारखं होईल. शुभांगी तिला समजावत होती आणि पाठीमागनं तारा हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या शुभांगीला ती वाटेल ते बोलली, वाटेल तसे आरोप केले, तीच मुलगी आज तिच्या मुलीसमोर तिची सकारात्मक बाजू मांडत होती. ठीक आहे भाभीसा, मी मॉमशी नीट बोलेन, तन्वी देखील समजून घेत बोलली. गुड गर्ल. आता आत चल, बराच वेळ झालाय. शुभांगीनं तिच्या व्हीलचेअरला ढकलत आत आणलं. तिच्या रूममध्ये तिला सोडून शुभांगी गेस्ट रूमकडे निघाली. शुभांगी, तारानं तिला आवाज दिला. जी, शुभांगी बोलली. तारा तिला फक्त एकसारखं पाहत होती. तिचे डोळे थोडे ओलसर जाणवत होते. काकीसा, तुम्ही ठीक तर आहात ना? शुभांगी काळजीनं बोलली आणि ताराने हो मध्ये मान डोलावली. गॉड ब्लेस यू. एवढं बोलून तारा तिच्या रूममध्ये निघून गेली. इकडे सकाळी सगळ्यांची निघण्याची गडबड सुरू झाली. आरंभ सगळ्यांना एअरपोर्टवरती सोडायला जाणार होता. शुभांगी आणि सियानं अजय आणि ताराला नमस्कार केला आणि तन्वीला मिठी मारली.
आय मिस यू ऑल, तन्वी बोलली. वी ऑल्सो, सिया देखील बोलली. चला उशीर होतोय, दादिसा बोलल्या. मग तारा आणि अजयने त्यांना नमस्कार केला. खुश रहो अजय, दादिसा बोलल्या. जी मासा, सबका ध्यान रखना और अपना भी. त्यांनी त्याच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवला. जी मासा, आणि तुम्हाला सगळ्यांना आरंभाच्या इव्हेंटसाठी यायचंय बरं का, अजय बोलले. बिलकुल, हम सब आएंगे, दादिसा हसत बोलल्या. निघूयात का, आरंभ बोलला. हां चलो, दादिसा बोलल्या. सगळे गाड्यांमध्ये बसले आणि एअरपोर्टवरती आले. त्यांना एअरपोर्टवर सोडून आरंभ शुभांगीला घेऊन लोणावळ्याला निघाला. आरंभ आणि शुभांगी लोणावळ्यात पोहोचले. साहेब, तुम्ही अचानक, पंढरी बोलला. अगं बाई, ताईसाहेब तुम्ही पण आलात. शुभांगीला पाहून पंढरी आणि भागू एकदम खुश झाले. तुमच्या ताईसाहेबांना लोणावळा इतका आवडलाय की आता त्या काही दिवस इथेच राहणार आहेत, आरंभ हसत बोलला. खरंच, भागू देखील अगदी खुश होत बोलली. यावर शुभांगी देखील हसली. पंढरी काका, मावशी, शुभांगी सोबत राणी म्हणजे आमची एक मैत्रीण, ती देखील इथेच राहील, आरंभ बोलला. जी, पंढरीनं हो मध्ये मान डोलावले. शुभांगी, तू फ्रेश हो, मी आलोच. आरंभ पंढरीला घेऊन तिथल्या बंगल्याबाहेर आला. पंढरी काका, तुम्हाला शुभांगीची नीट काळजी घ्यायची आहे. तिला जास्त बाहेर कुठे जाऊ द्यायचं नाही आणि कुठे गेली तर तुम्ही किंवा मावशी तिच्या सोबत थांबायचं. तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही त्यांची नीट काळजी घेऊ, पंढरी बोलला. इकडे आरंभ फ्रेश होऊन हॉलमध्ये जय आणि राणीची वाट पाहत बसला होता. तो लॅपटॉपमध्ये पुढच्या गोष्टींचं सगळं प्लॅनिंग करत होता आणि तितक्यात जयची गाडी बंगल्याच्या आत आली. वाव, राणी आजूबाजूचा परिसर पाहत बोलली. छान आहे ना घर? मी एकदा आले होते इथे, नताशा बोलली. कधी? राणी बोलली. एक पार्टी होती त्यावेळी, नताशा बोलली. ओह, अरे बोलत काय बसला, तुमच्या बॅगा घ्या की, जय बोलला. तू घे ना, तू कशासाठी आहेस, राणी बोलली. व्हॉट, मी काय तुमचा नोकर आहे, जय बोलला. नोकर नाही, पण फ्रेंड तर आहेस, आणि फ्रेंडसाठी इतकं करू शकत नाहीस का, राणी लाडात येत बोलली. आणि जय बोलला. बॉयफ्रेंड बोलली असतीस तर तुलाही उचललं असतं, तोही लाडात येत बोलला. त्याला अजून वेळ आहे माय डिअर, असं म्हणून राणी आत गेली. अजून किती वेळ? ही पोरगी ना मला गोल गोल फिरवत तर नाही ना, जय नताशाकडे पाहून बोलला आणि तिनं हसत खांदे उडवले. द्या सर, मी घेते बॅगा, नताशा हसत बोलली. इट्स ओके, चल, जय हसत बोलला आणि मग दोघेही राणीच्या मागे बंगल्यात आले. आरंभ, असं म्हणून राणीने त्याला मिठी मारली. वेलकम, आरंभ बोलला. थँक्यू, काय मस्त लोकेशन आहे यार, आणि दिस हाऊस, वाव, राणी अगदी सगळीकडे नजर फिरवत बोलली. थँक्स, आरंभ बोलला. घे तुझी बॅग, जय धापा टाकत आतमध्ये येत बोलला आणि राणीसमोर बॅग ठेवली. यात काय दगड भरलेत का, किती जड आहे बॅग, जय सोफ्यावर पसरून बसत बोलला. माझे कपडे आहेत, राणी बोलली. कपड्यांचं एवढं वजन, असे किती कपडे आणलेत तू, जय बोलला. 4-5 नाईट सूट, 4-5 ट्रॅक पॅन्ट, आणि डेली घालायचे 10-12 सेट, आणि बाहेर जाताना वेअर करायचे ड्रेस आणि त्याला मॅचिंग सँडल्स, स्पोर्ट शूज, चप्पल आणि मेकअप किट, बस एवढंच, राणी बोलली. बस बस राणी, आपण इथे फक्त 15 दिवस राहणार आहोत, तू वर्षभराचं सामान घेऊन आलीस का, जय आश्चर्यानं बोलला. वर्षभराचं? अरे हे जस्ट आठवड्याभराचं आहे, बाकी लागेल तसं मी मागवेन, राणी केसांना झटका देत बोलली. देवा, लग्नानंतर मला एखादा शॉपिंग मॉल विकत घ्यावा लागेल की काय, जय आरंभकडे पाहून बोलला आणि आरंभ हसू लागला. तू आता शांत बस, आरंभ, व्हेर इज शी, राणी जयला इग्नोर करत बोलली. मलाही मॅडमला पाहण्याची फार उत्सुकता आहे, नताशा बोलली. मी बोलावतो. शांत, जय बोलला. वेट, मी बोलावणार, आरंभ त्याला लूक देत बोलला. ती माझी फ्रेंड आहे, जय नाक मुरडत बोलला. पण ती माझी बायको आहे, आरंभ बोलला. पण आता ती आपली मॉडेल आहे, बोलवा लवकर. अँड जय कीप क्वाईट, राणी त्यांच्या तुतू मैमैला वैतागली होती.
आरंभने जयकडे पाहून एक विजयी हास्य केलं आणि शुभांगी असा आवाज दिला. जी आई. वरच्या रूममधून एक गोड आवाज सगळ्यांच्या कानी पडला. राणी आणि नताशा एकमेकींना पाहत पुन्हा पायऱ्यांकडे पाहू लागल्या. जयने लगेच त्याचा फोनचा कॅमेरा ऑन केला आणि शुभांगी येत असणाऱ्या दिशेनं सेट केला. शुभांगी हळूच ओढणी सावरत रूमच्या बाहेर आली आणि तिच्याच तंद्रीत जी म्हणून आरंभकडे पाहिलं तर समोर राणी, नताशा या सगळ्यांना पाहून अनोळखी नजरेनं पाहत ती आरंभ आणि जयकडे पाहू लागली. कम. आरंभने तिला खाली असं खुणावलं. ती हळूहळू पायऱ्या उतरून खाली येत होती. राणी आणि नताशा तर पापणी न लावता तिच्याकडे एकसारख्या पाहत होत्या. सगळे एकदम शांत उभे होते, त्यामुळे तिच्या पायातील पैंजणांचा छन छन असा आवाज सगळ्या हॉलमध्ये पसरला होता. शुभांगी आरंभजवळ येऊन उभी राहिली आणि सगळ्यांकडे पाहून एक गोड स्माईल केली. राणी, नताशा, मीट माय ब्युटिफुल वाईफ शुभांगी. आरंभ तिच्या खांद्यावरती हात ठेवून राणी आणि नताशाकडे पाहत बोलला. शुभांगीने लगेच नमस्ते असं म्हणत दोन्ही हात जोडले. त्या दोघी अजूनही तिच्याकडे एकटक पाहत होत्या. शुभांगी नुकतीच फ्रेश झाली होती. तिने तिचा पारंपरिक ड्रेस घातला होता. अंगावर ना दागिने होते ना घोंगट. तिचे लांब काळे रेशमी केस मोकळे तिच्या खांद्यावर सोडलेले होते. कपाळावरती एक छोटीशी बिंदी तेवढी होती. तिची ती नितळ गोरी काया, दाट रेखीव भोया, धारधार नाक, टपोरे डोळे, गुलाबी ओठ आणि तो कमनीय बांधा. ना साज ना शृंगार, तरीही फारच अट्रॅक्टिव्ह दिसत होती ती. त्या दोघींची नजर तिच्यावरनं हटता हटत नव्हती. शुभांगीला त्यांचं तिला तसं पाहणं थोडं विचित्र वाटत होतं आणि ती आरंभकडे पाहत होती आणि आरंभ गारात हसत होता. आरंभने त्यांच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली. राणी, नताशा, कशी वाटली शुभांगी? आरंभ बोलला. इट्स ब्युटिफुल, राणी बोलली. सर, या खरंच इतक्या गोऱ्या आहेत का? नताशा बोलली. हो, मग तुला काय वाटलं? तिनं मेकअप केलाय का? जय बोलला. इतका साफ रंग, आय कांट बिलीव्ह इट, नताशा बोलली. हात लावून पहा मग, जय बोलला आणि नताशा शुभांगीच्या जवळ जाऊन तिला हात लावून पाहू लागली आणि पुन्हा चकित झाली. शुभांगीच्या चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता. आता तरी करशील ना बिलीव्ह? जय हसत बोलला. माय गॉड, खरंच मॅडम किती सुंदर आहेत. यांना तर मेकअपचीही गरज नाही. आतापर्यंत फार मॉडेल्स पाहिल्या मी ज्या मेकअपमुळे आणि रिच कपड्यांमुळे सुंदर दिसायच्या, पण इथे उलट आहे सर. खरं तर मॅडममुळे आपले सगळेच कॉस्ट्युम फार सुंदर दिसतील. आपल्या कलेक्शनसाठी मॅडम इज बेस्ट. बरं झालं तो ॲक्सिडेंट झाला आणि तृप्ती इंज्युअर्ड झाली, नाहीतर शुभांगी मॅडमवरती तुमचं लक्षच गेलं नसतं, नताशा बोलली. ए नताशा, या ठोंब्यांचं नाही माझं लक्ष म्हण, राणी मध्येच बोलली. वॉट ठोंब्या? आरंभ न समजून बोलला. ठोंब्या नाही रे, मठ्ठ ठोंब्या, राणी पुन्हा तो शब्द खेचत बोलली. वॉट एव्हर, आरंभ बोलला. ना समज, शुभांगी पटकन बोलली आणि आरंभने भुवया उंचावून तिच्याकडे पाहिले आणि तिने लगेच दाताखाली जीभ चावली आणि कानाला हात लावले. येस, ना समज. शुभांगीला फक्त फोटोत पाहून माझ्या डोक्यात हा विचार आला, नाहीतर या मठ्ठ्याला कधीच कळालं नसतं की त्याच्याकडे इतकी सुंदर मॉडेल आहे, राणी बोलली. हे मात्र 100% खरं. त्याच्याच काय माझ्याही कधी डोक्यात हा विचार आला नाही, जय बोलला. म्हणूनच तर म्हटलं जे झालंय ते चांगलंच झालंय. या ॲक्सिडेंटमुळे आपलं जितकं नुकसान झालंय त्यापेक्षा कितीतरी पटीनं आपला फायदा झालाय. सर, हा शो तर आपणच जिंकणार, नताशा खुश होत बोलली. डेफिनेटली, आरंभ देखील हसत बोलला. साहेब, जेवण तयार आहे. तेवढ्यात भागू मावशी मध्येच येऊन बोलली. ओके, तुम्ही फ्रेश होऊन या, बाकी सगळं जेवताना बोलू, आरंभ बोलला. ओके, माझी रूम, राणी बोलली. या, मी दाखवते, भागू मावशी बोलल्या. थँक्स, राणी स्माईल करत बोलली आणि जयकडे लाडात पाहिले. आणतो हो, तू हो पुढे, जय बोलला आणि राणी हसतच भागू मावशीच्या मागे गेली. आई शपथ, रेल्वे स्टेशनवर हसणाऱ्या हमालासारखी फिलिंग येते मला, जय बॅग उचलत बोलला. नताशा, आरंभ आणि शुभांगी त्याला पाहून हसत होते. नताशा, इकडे गेस्ट रूम आहे, तू तिथे फ्रेश होऊ शकतेस, आरंभ बोलला.
येस सर, एक्सक्यूज मी, असं म्हणून नताशा गेस्ट रूमकडे गेली. आरंभ आता शुभांगीकडे एकटक पाहत होता. मी किचनमध्ये भागू मावशीला मदत करते. शुभांगी तिथून गडबडीने जात होती आणि आरंभने लगेच तिचा हात पकडला. त्यानं तिला पाठीमागे खेचलं आणि ती त्याच्या मिठीत गेली. दोघांची नजर एकमेकांमध्ये गुंतली. ते सगळं नंतर. मगाशी काय बोललीस? तिच्या चेहऱ्यावर आलेले तिचे ते छोटे छोटे केस बाजूला करत तो एकदम खट्याळपणे हसत बोलला. त्याच्या बोटांचा तो ओझरता स्पर्श तिच्या गालावर होताच ती शहारली. ते ते तुमचे एम्प्लॉईज खूप छान आहेत, फार फ्रेंडली आहेत. शुभांगी विषय बदलत बोलली आणि त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. आय नो, आणि आता फक्त मी जे विचारलंय त्याचंच उत्तर द्यायचं. मघाशी तू काय बोललीस? असं म्हणत त्यानं तिला अजूनच त्याच्या मिठीमध्ये जकडलं. कुठे काय? काही नाही, किचनमध्ये जाते असं बोलले. शुभांगी गडबडून बोलली. ठोंब्या म्हणजे काय? आरंभ तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये पाहत बोलला. हुकूम, ती ओठ बाहेर काढून बोलली. नाही, दुसरंच काहीतरी होतं. नासमज, हो ना? यू कॉल मी नासमज? तो तिची मजा घेत बोलला. सॉरी हुकूम, ती एकदम क्यूट फेस करून बोलली. गलती की है, सजा तो मिलेगी. तो तिच्या ओठांवरती झुकत एकदम सिलेक्टिव्ह व्हॉइसमध्ये बोलला आणि ती अजूनच शहारली. तो जसा तिच्या ओठांजवळ आला तसं तिचं हृदय धडधडू लागलं. तो तिला किस करणारच की तेवढ्यात ती जय असं म्हणून उद्गारली आणि त्यानं तिला दूर ढकललं. जय? आरंभने वैतागून इकडे तिकडे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं आणि शुभांगी हसत होती. तुला तर मी सोडणार नाही. तो अजूनच चिडला आणि मग शुभांगी बंगल्याच्या बाहेर पळाली. शुभांगी स्टॉप, आरंभ तिच्या मागे जात बोलला. ती पळत बंगल्याच्या मागे असणाऱ्या यार्डमध्ये गेली. तिथे भरपूर झाडं लावलेली होती. तोही तिच्या मागे गेला. मी सॉरी बोलते तुम्हाला, ती पुढे पळत हसत बोलली. मला सॉरी नकोय. मग काय हवंय? ती एका झाडाच्या आडाला थांबून त्याला हसत बोलली. यू बेटर नो. खट्याळपणे हसत तो तिच्या मागे गेला आणि एका झटक्यात तिला पकडलं. आता कुठे जाशील? तो तिला झाडाला टेकवत बोलला. ती हसत त्याच्या डोळ्यांमध्ये पाहत होती आणि तो तिच्या. त्यानं तिचा चेहरा हळूच वर केला आणि तो प्रेमानं पाहत होता. तिनं लाजेनं डोळे बंद केले आणि त्यानं तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवले. तिनं हळूच डोळे उघडले आणि त्यानं तिचे केस कानामागे सारले आणि हसत तिच्या डोळ्यांमध्ये पाहत होता. तिने मग स्वतःहून पुढाकार घेत त्याच्या ओठांवरती आपले ओठ टेकवले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता ही लव्ह स्टोरी एकदमच खुलत चालली आहे. पाहूयात सपनाला हे सगळं कळाल्यानंतर पुढे काय तमाशा होणार आहे ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.